बिंदास बोलूंगा ठाकूर के बिंदास बोल में मध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आज मी रिव्ह्यू करणार आहे एक असा ट्रेलर जो खूपच मला इम्प्रेस करणारा वाटला आणि त्या चित्रपटाचं नाव आहे आर.डी. येस, आर.डी. नावाचा सिनेमा येऊ घातलेला आहे आणि तो 21 मार्च रोजी हा सिनेमा आपल्याला चित्रपटगृहामध्ये दिसणार आहे. आता मुळात काय आहे की बरेच आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून बरेच लोक आता प्रेरित झालेत की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे. शेती तर करतातच आणि त्याचबरोबर आता शहरांबरोबर टक्कर देण्यासाठी बरेच लोक पुढे सरसावले. म्हणजे खास करून यूथ जो आहे तो हल्ली सोशल मीडियामुळे इतका काही वेडा झालाय, इतका काही झपाटून निघालाय की आपणही चित्रपट बनवावे असं एक सॉलिड झिंग घेऊन आता तरुण पिढी पुढे येत चाललेली आहे आणि त्यातच हा आर.डी. सिनेमा जो आहे तो तसाच बनलेला आहे असावा असं मला वाटतं. त्याचं गणेश शिंदे हा युवक, हा तरुण, हा नट, हा एक अत्यंत कष्टकरी घरातून आलेला तरुण काहीतरी करायच्या विचारात झपाटून उठला आणि त्याने हा सिनेमा बनवलाय आर.डी. आर.डी. सिनेमाचा जर ट्रेलर बघितलं तर तुम्हाला असं कुठेच जाणवणार नाही की हा कुठल्यातरी गावखेड्यात सिनेमा बनवलाय. मुळात ह्याची जी सिनेमॅटोग्राफी आहे मला खूप आवडलेली आहे. ज्या पद्धतीचा हा ट्रेलर कापला गेलाय, एडिट केला गेला, हा सुंदररित्या कापला गेलेला आहे. कलाकार मंडळी ही नवीन आहेत, पण त्यांनी काहीतरी केलंय आणि त्यांनी जी हिंमत केली त्याला दाद द्यायला पाहिजे. ठाकूर की बिंदास बोल मधून मी त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरंच मला खूप बरं वाटलं की ही जी तरुण मंडळी आहेत ही काहीतरी करतायत आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी आपण काहीतरी करावं आणि आपण पुढे यावं यासाठी ही सगळी तरुण मंडळी, ही कलाकार मंडळी जर तुम्ही बघाल या ट्रेलरमध्ये तर सगळी नवीन आहेत, फ्रेश आहेत. फार अनुभवी कलाकार न घेता त्यांनी सिनेमा बनवला आहे, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं. आणि आर.डी. सिनेमा जो आहे हा आर.डी. सिनेमा काय आहे हे आपण आधी ट्रेलर बघूया. बघा. आर.डी. रे आर.डी. अरे कसं करायचं आता? म्हणजे खरंच माहीत नाही मला, फक्त एवढं आठवतंय परवा रात्री स्टार हॉटेलला गेलतो तेव्हा झालं हे सगळं. कोणी केलाय? मॅडम प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, माझा खूप महत्त्वाचा डेटा आहे त्या फोनमध्ये. तुम्ही पोलीस कंप्लेंट केली आहे का? रुको शिल्पा, मुझे तुमसे कुछ बात करनी है. तो करो ना. कशी वाटली रे आयटम? मस्त होती ना? हे बघ आर.डी., तू फक्त माझा आहेस. काहीच चुकी नव्हती हो माझी. त्यावेळी तुम्ही समजून नाही घेतलं साहेब मला. अरे आर.डी. पण नक्की झालंय काय? मरण ना त्यो, मला जीव घ्यायचा त्याचा. कसा वाटला टीजर? म्हणजे ट्रेलर हा तर इम्प्रेसिव्ह आहेच, खरंच सांगतो. कारण ह्या ट्रेलरच्या सुरुवातीला ज्या पद्धतीने शॉट्स घेतले गेलेत आणि तो म्हणतो की एका हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे काय झालं हे त्याला माहिती नाही. त्याच्यानंतर म्हणतो की माझा तो मोबाईल किंवा जे काही त्याचं इन्स्ट्रुमेंट आहे ते हरवलेलं आहे आणि त्यामध्ये सगळा डाटा आहे. आता खरं सांगू का, आजकाल मोबाईल जो आहे ना हे तुमचं आयुष्य बनलेलं आहे. मोबाईल आहे ना तुमची सर्व कुंडली बनलेली आहे. जर तुमचा मोबाईल हरवला की सगळंच गायब होतो. काय प्रगती झालेली आहे आणि तशीच प्रगती ह्या आर.डी. यांनी केलेली आहे. आर.डी. सिनेमा बनवलेला आहे आणि
गणेश शिंदे याला मानलं पाहिजे. ही हिंमत यायला खूप बळ लागतं मला असं वाटतं. कारण की गावखेड्यातून सिनेमा बनवायचा, स्ट्रगल लाईफमध्ये असलेलं तरी सुद्धा स्ट्रगल करत एक काहीतरी नवीन घडलं पाहिजे, असा विचार मनात आणून हा सिनेमा बनलेला आर-डी. तर आर-डी सिनेमामध्ये ॲक्टर्स जे आहेत ते सगळे नवीन आहेत. गणेश शिंदे स्वतः काम करतात याच्यात. त्याचबरोबर सगळे जे कलाकार आहेत, ते सगळे फ्रेश आहेत आणि फ्रेश असून सुद्धा हा सिनेमा खूप फ्रेश वाटतो. याची जी मेकिंग आहे, याची जी टेकिंग्स आहेत, ह्या खूप चांगल्या आहेत. एडिटिंग खूप छान आहे मुळात. आता गाणी गाणी पण याच्यात एक रॅप सॉन्ग आहे. खूप मस्त आहे. तुमचे डोळे आहेत ना उघडतील त्या गाण्याने. चांगले लिरिक्स आहेत याच्यामध्ये. रॅप सॉन्ग आहे, पण सुंदर आहे. माणुसकी काय आहे? माणुसकी हे सगळं जाणून घेतलं पाहिजे मुळात आणि अ, मला खरंच कौतुक वाटतं गणेश शिंदेचं. आर-डी हा सिनेमा 21 मार्चला रिलीज होतोय आणि आर-डी हा सिनेमा तुम्ही बघायला पाहिजे. कारण की नवीन जनरेशन येते आणि नवीन टॅलेंट येते आणि त्या टॅलेंटला आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे, असं मला वाटतं. कारण की स्ट्रगल काय असं हे आम्हीही अनुभवलेलं आहे आणि सगळ्यांनाच यश मिळत नाही, पण प्रयत्न करायला पाहिजे असतात आणि प्रयत्न केलेले आहेत गणेश शिंदे आर-डी सिनेमा बनवून. कारण आर-डी सिनेमा ना याच्यामध्ये तुम्हाला एक सर्वसामान्य मुलगा दिसतोय. त्याच्याकडे काहीतरी आहे. तो हॉटेलमध्ये जातो किंवा त्याला कोणीतरी दारूमध्ये काहीतरी घालून देतात. मग काही खूप मोठी डील होते आणि त्याच्यामध्ये तो फसतो आणि त्या सिनेमामध्ये त्याचं लव्ह अफेअर सुद्धा आहे आणि एक बॅक स्टोरी सुद्धा आहे. तर आर-डी काय आहे? तो कशासाठी सगळं करतोय? हे सगळं जर जाणून घ्यायचं तर 21 मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होतोय. सगळ्यांनी मेहनत केलेली आहे. सिनेमा बनवलेला आहे. तुमच्यासमोर ते घेऊन येत आहेत. तर रसिक प्रेक्षकांना मी ठाकूर के बिंदास बोल में मधून सगळ्यांना विनंती करतो, की हा सिनेमा बघा. प्रोत्साहन देण्यासाठी का होईना तुम्ही हा सिनेमा बघाच. कारण असे सिनेमे आपण बरेच बघतो मोठमोठे, मोठ्या बॅनरचे, मोठे स्टार कास्ट असलेले. फालतू सिनेमा असतात कधी-कधी ते. पण ते तुम्ही बघता. तर हा सिनेमा बघावा असं मला वाटतं. कारण ना ह्या सर्व टीमला आपण सपोर्ट केला पाहिजे. खरोखर सांगतो तुम्हाला. म्हणजे मनातून मला स्वतःला वाटतं, की सपोर्ट करायला हवा. हा सिनेमा तुम्ही बघायला हवा. आर-डी याच्यातून या टायटलमधून काही कळत नाही. पण ह्याच्या ट्रेलरमधून एक अशी गोष्ट समोर येते, की त्याला बॅक स्टोरीज आहेत. लहान मुलीची गोष्ट आहे. अफेअर आहे. त्या मुलाचं करिअर आहे. तो पुन्हा म्हणजे चांगला मुलगा वाईट कसा होतो? त्यातून काय घडतं? तो कसा ट्रॅप होतो? या सगळ्या बऱ्याच छोटे-छोटे एलिमेंट्स या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. तेव्हा हा सिनेमा कसा असेल, तर हा सिनेमा 21 तारखेला आपल्याला कळणार आहे. कारण थिएटरमध्ये जाऊन हा जर सिनेमा बघितला तर नक्कीच या सिनेमाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला उलगडणार आहे आणि ती सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच, की हा सिनेमा चांगला आहे आणि मी का एवढं बोलतोय. माझं या सिनेमाशी काही घेणं-देणं नाही किंवा मला त्यांनी काही सांगितलेलं नाही. पण हा जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा मी खूप इम्प्रेस झालो. कारण की बरेच मोठमोठे दिग्दर्शक ट्रेलर बनवतात, काय-काय करतात आणि काही नसतं. पण ह्याच्यामध्ये नक्कीच चांगलं असेल. नक्कीच चांगली गोष्ट असेल. नक्कीच चांगला मेसेज असेल. आणि तुमचे पैसे वसूल होतील अशी मला खात्री आहे. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो, की आर-डी सिनेमा येतोय. नक्की बघा, नक्की बघा आणि या तरुणांना, या नवीन जनरेशनला, या स्ट्रगल करणाऱ्या, या स्वप्न बघितलेल्या काही तरुणांना मदत करण्यासाठी, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अवश्य बघा हा सिनेमा आर-डी. मित्रांनो, तुम्ही जर माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच बटन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो त्याबद्दल नक्कीच कमेंट करा आणि आर-डी सिनेमा बघा. 21 मार्चला हा सिनेमा रिलीज होतोय. धन्यवाद. भेटूया